नर्मदे हर. कालपर्यंत आपण परिक्रमेविषयी सगळे नियम, सगळी माहिती, नर्मदेचा जन्म बिन्म सगळं बघितलं. कोणी परिक्रमा पहिले केली, परिक्रमा, परिभ्रमण, सगळ्या विषयांना आपण हात घालून जुजबी माहिती म्हटलं तर आपण ती मिळवलेली आहे. आणि आज आपल्याला परिक्रमेला सुरुवात करायचं आहे. 1988 साली मी माझी पहिली परिक्रमा केली. कार्तिक महिन्यातील एकादशीचा उपवास सोडून, म्हणजे द्वादशीला, चातुर्मास समाप्तीनंतर महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी ओंकारेश्वरला आलो. फार कठीण वेळ होती ती, कारण महाराजांना सोडून पहिल्यांदा दूर जात होतो. मानसिक स्थिती काय असेल फक्त विचार करू शकता. प्रश्न असेल तुम्हाला की काका तुम्ही बरोबर काय घेतलं होतं, तर बरोबर 2 धोत्र, 2 उपरणी, 2 रामदास म्हणजे तुम्हाला समजलं असेल, रामदास म्हणजे लंगोट असो, 1 पंचा, 1 ताट, 1 वाटी, 1 मध्यम आकाराचं पातेलं, 1 सतरंजी, 1 शाल व मैयाचे पूजा सामान, एवढंच सामान होतं माझ्याजवळ. महाराजांच्या आज्ञेने मी ओंकारेश्वरला आलो. ओंकारेश्वरला दुसऱ्या दिवशी पोहोचलो. तिथे श्री सुधाकर शास्त्री, ज्यांची मुलं सध्या आहे, जितेंद्र शास्त्री आणि देवेंद्र शास्त्री, ते महाराजांच्या ओळखीचेही होते, त्यांचे शिष्यही होते. त्यांच्या घरी गेलो, त्यांना सर्व सांगितलं. ते म्हणाले परिक्रमा करा, पण एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. त्याच दिवशी त्यांच्या सांगण्यानुसार ओंकारेश्वरला पर्वत परिक्रमा केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेस सकाळी गोमुखावर जाऊन लघु प्रायश्चित्त, नर्मदा पूजन व कन्यापूजन व कन्या भोजन करून परिक्रमेचा संकल्प सोडला. तेव्हा साधारणतः किंवा त्याआधी किंवा तेव्हा मी कुठल्याही प्रकारचं पुस्तक वाचलेलं नव्हतं. मुळात त्यावेळेस फक्त एकच पुस्तक होतं, ते म्हणजे गोनी दांडेकरांचं एका योग्याची भ्रमणगाथा. त्याच्या व्यतिरिक्त कोणाचीही पुस्तकं नव्हती. संकल्प, पूजन, भोजन हे सर्व होईपर्यंत साधारणतः दुपारचे 3 वाजले होते. सुधाकर शास्त्री म्हणाले निघा आता. कारण नियम असा आहे, ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडाल त्याच दिवशी परिक्रमा सुरू करायची असते. किमान 1 ते 2 किलोमीटर तरी पुढे जायचं असतं, म्हणजे गावाची वेश ओलांडायची असते. मी विचारलं, अहो पण 3 वाजले, काही असो, तुम्ही आत्ताच्या आत्ता ओंकारेश्वर सोडा. मग मी त्यांना म्हटलं मला जरा पुढची माहिती सांगा. त्यांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली. ती ऐकल्यानंतर तुम्हीही असाल. ते म्हणाले, त्यांची माहिती ऐका. मलाही हसू आलं. मुळात त्यावेळेस हसू येण्यापेक्षा त्यावेळेस घाबरलो, नंतर मला हसू आलं. पण ते म्हणाले मैया सोबत आहे, किनाऱ्याने चालायला सुरुवात करा, बाकी सर्व मैया व तुमचे सद्गुरू बघतील. काय माहिती आहे? त्यांनी सांगितलं किनाऱ्याने चालण्यास सुरुवात करा, बाकी सर्व मैया व तुमचे सद्गुरू बघतील. विचार करा, कोणतीही माहिती नाही, बरोबर कोणी नाही, पण एक खरं सांगतो, माझे सद्गुरू खरंच माझ्याबरोबर आहेत. याचा भास मला होत होता, तेव्हाही होतो, आत्ताही होतो, आणि ते नेहमीच जाणवतं की माझे सद्गुरू माझ्याबरोबर आहेत. एक मनाशी ठरवलं, फक्त सद्गुरू जप करायचा. सद्गुरू जप करीत चालत होतो. रस्त्यात विलक्षण चेतनामय वाटत होतं. शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. बघा, साधारण एवढ्या वर्षानंतर मी सद्गुरूंना सोडून जातोय. साधारण 4 ते 5 किलोमीटर चालल्यावर एक आश्रम दिसला. तो मौनी बाबा आश्रम आहे. एकदम किनाऱ्यालगत मी तेथे पोचलो. तेथील महाराजांनी नर्मदे हर म्हणून माझं स्वागत केलं. संध्याकाळ होत होती. ते म्हणाले यहीं रुको, सूर्यास्त के बाद चलना नहीं. आता प्रश्न असा आहे, तुम्हाला सांगतो, ओंकारेश्वरवरून निघाल्यावर 2 रस्ते जातात. एक नर्मदा किनाऱ्यावरनं रस्ता जातो
आणि एक बाय रोडनी एक रस्ता जातो. रोडनी चालणं तसं सोपं आहे, पण किनाऱ्यानी चालणं अवघड आहे. पण आपण नर्मदेची परिक्रमा करतो म्हणून आपण शक्यतो जेवढं जमेल तेवढं आपल्याला किनाऱ्यावरनंच जायचं आहे. किनारा सोडून आपल्याला जायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून किनाऱ्यावरच हा मौनी बाबांचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये गेलो. यही रुको, सूर्यास्त के बाद चलना नहीं है. त्यांनी मला एका कोपऱ्यात थांबण्यास सांगितले व म्हणाले मैया का आसन यही लगाओ. आता तोपर्यंत मला आसन लावणं हे माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं की स्नान करून या व तुमच्या जवळील मैया व फोटो जे काय असेल ते इथे आसन मांडून ठेवा. पूजा आरती करा. रात्रभर तसंच ठेवायचंय. सकाळी निघताना परत पूजा करून झोळीत भरून ठेवणे. आणि एक लक्षात ठेवा, एकदा मैयाचं आसन लावलं की ते हलवायचं नाही. ज्या वेळेस तुम्ही निघणार असाल त्याच वेळेस हलवायचं. एकदा का मैया तुम्ही उचलली म्हणजे तुम्ही ते स्थान हलवलं तर परत त्या स्थानावर काहीही झालं तरी थांबायचं नाही. असो, आता मी स्नान करण्यास, पण स्नान करायचं कुठे, कसं करायचं? कारण गुरु आज्ञा होती की स्नान मैयाच्या आत जाऊन करायचं नाही, नर्मदेच्या आत जाऊन स्नान करायचं नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या मैयाला तुम्ही परिक्रमा करणार आहात त्याच मैयाला तुम्ही स्नान करताना पाय लावताय. मग तिला प्रदक्षिणा करीत आहात, मग तिला पाय कसा लावणार? हे मी तेथील महाराजांना सांगितलं. त्यांनाही माझ्या या वाक्याचं कौतुक वाटलं. त्यांनी मला बादली दिली आणि त्या बादलीनी मैया जल घेऊन वरील दगडावर मी स्नान केलं. मग मैयाचं आसन लावून पूजा केली. मला मैयाची आरती येत नव्हती व नर्मदा अष्टक सुद्धा येत नव्हतं, कारण एवढ्या दिवसात फक्त सद्गुरु जप, सद्गुरु साधना, गुरुचरित्र याच्या व्यतिरिक्त मी काहीही केलेलं नव्हतं. ते महाराज खूप चांगले होते. त्यांनी मला आरती व अष्टक लिहून दिलं. ते म्हणाले, रोज सवेरे और शाम को मैया की आरती करना. अगर रोजाना तुम करोगे तो 8 दिन में तुम्हारा नर्मदा अष्टक और नर्मदा की आरती मुखोद्गत हो जाएगी. भोजनाविषयी त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं मी बनवीन. ते हसले. म्हणाले, तुमच्या सद्गुरूंनी बरोबर सांगितलंय, पण हा आश्रम आहे, येथील भोजन हा प्रसाद असतो. मी धर्मसंकटात पडलो, कारण एकीकडे गुरु आज्ञा की कुठेही बाहेर खायचं नाही, स्वतः बनवून खायचं, आणि दुसरीकडे हे पण महात्मा आहेत आणि यांची आज्ञा कशी मोडायची, काय करावं काही कळेना. पण माझे सद्गुरू खरोखर दयाळू. लगेच मार्ग दाखवला गेला. बघा ना, ते महात्माच म्हणाले, ऐसा करो, आप मुझे भोजन बनाने में मदद करो, आप भी थोड़ी रसोई बनाओ. यानी आप मदद करेंगे तो भोजन आपने बनाया ऐसा होगा, और आपकी गुरु आज्ञा भी नहीं निकलेगी और आप मेरा भी मान रख जाएगा. मला ते पटलं. इथला प्रसाद पण घेणं होईल. मग मी खिचडी बनवली, त्यांनी कढी बनवली. मैयास नैवेद्य दाखवून भोजन केले. सर्व आटोपल्यावर त्यांच्या समवेत आध्यात्मिक सुंदर चर्चा झाली. खरोखर पहिला दिवस खूपच चांगला गेला. 4 किलोमीटर चाललो, पण एका चांगल्या महात्म्याचं दर्शन झालं. एका महात्म्याकडनं नर्मदाविषयी बरंच काय ऐकायला मिळालं. मुळात काय माहिती का, नर्मदा परिक्रमेला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथल्या महात्म्याकडून नर्मदेविषयी ऐकणे आणि सत्संग करणे, साधना करणे. आता हल्ली साधना सत्संग हा काय प्रकार राहिलेला नाही. ज्या आश्रमात जातात त्या तुम कहाँ से आए, तुम्हारे घर में कौन कौन है, तुम्हारे यहाँ क्या होता है, बस याच गप्पा असतात, दुसरं काही नाही. असो, मला कोणाला नावं ठेवायची नाही, पण सत्य परिस्थिती मी तुम्हाला सध्याची सांगितली. मग या कृपेने आमची चर्चा साधारण रात्री 10 वाजेपर्यंत चालली. रात्री 10 वाजता चर्चा संपल्यानंतर विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवस
नेहमीप्रमाणे मी उठतो तसा पहाटे 3ला उठतो, ध्यानधारणा केली, नर्मदेवर स्नान केलं, नर्मदेची पूजा केली, नर्मदेची आरती केली. त्या महात्मा बघत होता माझ्याकडे. त्यांनी सांगितलं, महाराज जी चाय बनाता हूँ, आप चाय पियो और फिर निकलो, बिना चाय पिए निकलना नहीं. म्हटलं ठीक आहे. त्यांनी चहा भी केला, चहा दिला आणि चहा पिताना तो महात्मा म्हणाला, सचमुच तुम्हारे ऊपर सदगुरु की कृपा है और मैं तुमको आशीर्वचन देता हूँ कि आपकी परिक्रमा बहुत ही बढ़िया नर्मदा पूरी करेगी. आप चिंता मत करो, आपको कुछ मालूम नहीं, मैं जानता हूँ, लेकिन नर्मदा आपकी परिक्रमा सचमुच बढ़िया तरह पूरी करेगी. आप उनके ऊपर भरोसा रखो. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नर्मदेचं आसन उचललं आणि निघायला लागलो. कालचा दिवस खरोखर चांगला होता, कारण परिक्रमा व इकडचं सर्व वातावरण नवीन आणि महत्त्वाचं. देहाने सद्गुरूंपासून प्रथम दूर, म्हणजे जसं मूल आईपासून दूर झाल्यावर त्या मुलाला जे होतं तेच प्रथम मला वाटलं होतं. पण सद्गुरूंची प्रचंड कृपा, मैयाचा आशीर्वाद, त्यामुळे जास्त जाणवलं नाही. असो, काल झालेल्या येथील महाराजांच्या चर्चेने व त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने बऱ्याच नवीन गोष्टी माहिती झाल्या. नेहमीप्रमाणे मी चालायला सुरुवात केली. आज नेहमीपेक्षा वेगळं वाटत होतं. त्याचं कारण बघा, नेहमीप्रमाणे पहाटे ज्याप्रमाणे मी 2:15 वाजता उठतो त्याप्रमाणे उठून मुखमार्जन करून ध्यान व साधनेस बसलो होतो. आज नेहमीपेक्षा वेगळं ध्यान लागलं. साधनेला असं वाटत होतं की मी एकटा आहे, पण नंतर जाणवायला लागलं की माझ्या ध्यानाच्या सोबत माझ्यासमोर नेहमीप्रमाणे माझे सद्गुरू बसले. पहाटे 5:30 पर्यंत बसलो होतो, विचार करा. नंतर स्नान हे ते करून निघाला उशीर झाला. वेळ काढून मी पुढे चालत होतो. या सगळ्या गोष्टी मला आठवत होता. महाराजांचा प्रेमळ निरोप आठवत होता. साधारण 8 वाजले असतील. थंडी तशी थोडीशी होती. पहिला दिवस होता. सद्गुरूंचा अजपा जप चालला होता. बघा, मी किती भाग्यवान आहे. मनात सद्गुरू व बाजूला मैया, खरोखर बाकी कशाचेही भान नव्हते. साधारण 1 ते 1.5 तास चालल्यावर मी एका फार मोठ्या शिळेपाशी आलो. आता इथे खूप मोठी गंमत आहे. मी एका फार मोठ्या शिळेपाशी आलो आणि भांबावलो, कारण पुढे कसे जायचे कळेना. मग तिथे जरा विश्रांती करता बसलो. 5 ते 10 मिनिटं झाली असतील. तेथे एक नावाडी नाव घेऊन आला. मी त्याला विचारले, अरे आगे कैसा जाना है? तो फक्त एवढंच म्हणाला, महाराज जी चढ जाओ ऊपर. बस एवढंच बोलला तो. मग सद्गुरूंचं स्मरण करून त्या शिळेवर चढण्यास सुरुवात केली. लक्षात घ्या, त्या शिळेवर चढायला कुठलाही असा एक मार्ग नाही, पायवाट नाही. एक मोठा दगड, मोठी शिळा समोर, पलीकडे नर्मदा, इकडे नर्मदा. कसं जाणार? पण चढायला तर पाहिजेच. सुरुवात केली. मुळात चढण्यासाठी तसा मार्ग नव्हता. कड्यावरून चालत होतो. डावीकडे शिळेचा उंच भाग तर उजवीकडे खोल दरी. अतिशय कठीण असा रस्ता. गुरुकृपेने आणि मैया आशीर्वादाने मी शिळा पार केली. तुम्हाला इथे एक घडलेली गंमत सांगतो. मी त्या शिळेच्या कडेवरनं चालत होतो. बरं, डाव्या बाजूला बघाल तर त्या शिळेचा खूप मोठा भाग होता आणि उजव्या बाजूला बघाल तर खोल दरी होती, म्हणजे मैया होती. आणि त्या मैयामध्ये प्रथमतः मला दर्शन झालं ते मगरीचं. मनामध्ये प्रचंड भीती वाटली, कारण त्या शिळेच्या कडेवरनं चालायला पायवाट अशी नव्हती. सांभाळून काठीचा आधार घेऊन चालायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि ते चालत असताना माझं लक्ष तिकडे गेल्यावर छातीचा 1 मिनिट ठोका चुकला बरं का हो. कारण थोडा जरी पाय घसरला असता, थोडा जरी, तरी मी त्या मगरीचं भक्ष झालो असतो. मला सद्गुरूंची आठवण झाली. मी त्या मगरीला म्हटलं, हे बघ बाई,
मी पडेल याची वाट बघू नको, कारण मी जरी पडलो तरी तुझं न्याहारी सुद्धा होणार नाही. त्यामुळे कृपया माझा सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, मला जाऊ दे, मला काही घाबरवू नकोस, असं म्हणून मी चालत होतो. गुरुकृपेने व मैया आशीर्वादाने मी शिळा पार केली आणि मागे वळून बघितलं तर माझाच माझ्यावर विश्वास बसेना की मी ही शिळा पार केली का. साधारणतः 1-1.5 तास चालल्यानंतर असं जाणवू लागलं की माध्यान्ह झाली आहे. मग तेथेच एका झाडाखाली दुपारच्या विश्रांतीकरता बसलो. मनामध्ये अजपाजप चालू होता, पण विचार येत होता, खरंच परिक्रमासारखी साधना करण्याची माझी योग्यता आहे का. मनात असा विचार आल्यावर महाराजांना नमस्कार केला व मैयाला नमस्कार करून दोघांना सांगितले, एक लक्षात ठेवा, माझी योग्यता नाही, माझी एवढी पात्रता नाही, मला काही कळत नाही, पण एक लक्षात ठेवा, माझी ही परिक्रमा पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी ही तुमच्या दोघांवर आलेली आहे आणि ती तुम्ही दोघांनी आपापली जबाबदारी पार पाडा. हे बोलून मला खरोखर खूप भरून आलं. मी शब्दात नाही वर्णन करू शकत. मला ते सर्व आठवल्यामुळे आजही अंगावर शहारे येत आहेत. मी भावनिक झालो होतो. मला सांगणं कठीण झालं. झाडाखाली माध्यान्हाची विश्रांती घेऊन साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान मी पुढे निघालो. नक्की वेळ अशी सांगता येणार नाही, कारण माझ्याकडे घड्याळ नाही. असो, पुढे निघालो. मनामध्ये जप चालू असताना सुद्धा विचारांचं प्रचंड काहूर होतं. विचार असे बघा, मनुष्य म्हटला की मनुष्याच्या मनामध्ये विचारांचं काहूर हे नेहमी असतं. म्हणूनच हे विचार बाजूला करून मनुष्याने अजपाजप करावा, म्हणजे त्याला विचार जास्त येत नाही. पण माझ्या मनात प्रचंड विचारांचं काहूर होतं. विचार असे की महाराजांनी मला या परिक्रमेला का पाठवले. साधनेकरता म्हणाल तर त्यांच्याबरोबर तर माझी साधना सुंदर होत होती. माझी परीक्षा घेण्याकरता म्हणाल तर त्यांच्यासमोर असताना त्यांनी माझ्या अनेक कठीण परीक्षा घेतल्या आहेत. बरं, सिद्धी करता म्हणावं तर कारण असे म्हणतात की परिक्रमेने सिद्धी प्राप्त होते, पण मला सिद्धीविषयी घृणा आहे, सिद्धीविषयी मला तिरस्कार आहे. कारण महाराजांनी सांगितलं होतं की सिद्धी ही साधकाच्या साधनेतील व्यत्यय आहे. हे त्यांनी फार चांगलं समजावून सांगितलं होतं. म्हणजे सिद्धी करता नाही, मग का पाठवलं हा विचार खूप त्रास देत होता. मग परत परत विचार यायचे कारण तेच दाखवतील त्यांच्याच मनामध्ये. अशा प्रकारचे मनामध्ये वैचारिक गोंधळ चालू होते. जपही चालू होता, रस्ताही चालत होतो. चालत चालत मोरटक्क्यास आलो. खूप भूक लागली होती. काय करावं कळेना की पुढे जावं की इथेच कुठे थांबावं. पण अजून वेळ होता, म्हणून मी पुढे जायचं ठरवलं. तेवढ्यात एका चहावाल्याने बोलवलं व त्यांनी चहा बिस्किट घेऊन जरा बरं वाटलं. मग पुढे निघालो. प्रश्न असा आहे, तेथेच आहेत. मनातले विचार जायला तयार नाही. मला खात्री आहे की महाराज हे माझ्या मनातल्या विचारांचं काहूर नक्की दूर करतील. पुढे साधारणतः 1 तास चालल्यावर एक मळा लागला. तो इंदोर येथील गुप्ता यांचा होता. त्यांनी मला नर्मदे हर म्हणून आवाज दिला व म्हणाले, महाराज शाम होने को आइए, आगे कहाँ जा रहे हो, यहाँ रुको. मी म्हणाला, मी गृहस्थाकडे उतरत नाही. त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, महाराज घर के बाहेर रुको. मी त्याच्या घराबाहेर गेट आहे तेथे थांबलो. मी त्याला बादली मागितली आंघोळीसाठी. त्यांनी विचारले, मैयावर काही नाही करणार का. मी त्यांना सर्व समजावून सांगितले की मैयाला मी पाय लावू शकत नाही. त्यांनी सांगितले, मी मोटार लावतो, पाईपाला मैयाचेच पाणी येते. मी म्हणालो, चालेल. स्नान करून संध्या करून नर्मदा पूजन केले, आरती केली, अष्टक म्हटलं. त्यांच्या घरातील लोकसुद्धा पूजा बघत होते. त्यांनी भोजनाविषयी विचारलं. मी म्हटलं, मैं बनाऊंगा असं सांगितल्यावर मग त्यांनी मला डाळ तांदूळ दिले. मी 3 दगडाच्या चुलीवर माझ्याकडे असलेल्या पातेल्यात खिचडी बनवली.
नंतर मैयास नैवेद्य दाखवला, भोजन केले. नंतर गुप्ता परिवारासमोर त्यांच्याबरोबर आध्यात्मिक चर्चा करून झोपण्याकरता सतरंजी घातली. त्यांनी सांगितले, महाराज थंडी आहे, कुछ अपने को ओढ़ने के लिए चाहिए क्या? मी विनम्र नकार दिला. शाल पांघरून पडलो. वर स्वच्छ आकाश दिसत होतं. जप चालू होता, विचारही चालू होते. हे विचार कधी संपतील सद्गुरूच जाणे. याच्या पुढे उद्या मला पुन्हा इथून निघायचं आहे. उद्या आपल्याला पुढे कुठे जायचं हे आपण उद्या इथून निघाल्यावर बघू. रोज आपण नर्मदा परिक्रमेचं आपलं रोजचं विवेचन संपल्यानंतर आपण नर्मदेची आरती करू. माझी सगळ्यांना एक इच्छा आहे, बघा तुम्हाला जमतं का. हे विवेचन संपल्यानंतर डोळे बंद करून बसा. डोळ्यासमोर नर्मदा येईल, मी आरती म्हणतो. आरती होईपर्यंत प्रत्येकाने डोळे बंद करून बसा. बघा तुम्हाला नर्मदा समोर दिसते का. मी आता आरतीला सुरुवात करतो. ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती. ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चांडी हो मैया अभिनव पद चांडी. सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती. ओम जय जगदानंदी देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादंती हो मैया वीणा वादंती. झुमकाता 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 झननन 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 रमती राजंती. ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदुंगा सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती. तुडितान 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 तुडडाड 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निषदीन आनंदी हो मैया सब जुग आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटंती. ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाते हो मैया अगर कपूरवाते. जगमग ज्योत विराजत अमर कंठ में विराजत धोलागढ़ में विराजत नाभि स्थल में विराजत मांडवगढ़ में विराजत सीतावन में विराजत शूलपाणी झाड़ी में विराजत ओंकारेश्वर में विराजत घाटन घाट पूजावत रत्ना सागर में समावत ब्रह्मा
वेद उच्चारत ऋषी मुनी ध्यान लगावत नारद वीणा बजावत कन्हैया मुरली बजावत भोले बाबा डमरू बजावत पार्वती आरती उतारत मैया जी की कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी। मैया जी की आरती निश दिन जो कोई पढ़ गावे हो मैया जुग जुग पढ़ गावे। कहत शिवानंद स्वामी भजत शिवानंद स्वामी मन वांछित पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कांदी। ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती ओम जय जगदानंदी। नर्मदा माता की जय। नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर। आज आपली नर्मदा परिक्रमा सुरुवात झाली। आज आपला नर्मदा परिक्रमा सुरुवात होऊन पहिला दिवस झाला। उद्यापासून रोज आपलं चालणं संपल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपलं नर्मदा परिक्रमेचं चालणं थांबेल म्हणजे त्या दिवसाचं आपलं विवेचन थांबेल, त्या दिवशीचं विवेचन थांबल्यानंतर आपण रोज नर्मदेची आरती म्हणायची आहे, हे लक्षात ठेवा। नर्मदे हर।